नमस्कार, DJW न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। खास आपल्या प्रेक्षकांच्या आग्रहास्तव आम्ही आज एक खास रिपोर्ट घेऊन आलो आहोत। ज्या रिपोर्टसाठी अनेकदा आम्हाला विचारणा होत होती की प्रकल्पाची वस्तुस्थिती दाखवा, म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत मांजरपाडा प्रकल्प जसाच्या तसा। सुरुवातीला आपण या प्रकल्पाची पार्श्वभूमी समजून घेऊया। सन 1972च्या स्वर्गीय आमदार जनार्दन पाटील यांच्या संकल्पनेतून रोजगार हमी योजनेतून दरसवाडी ते डोंगरगाव पोहोच कालवा खोदण्यात आला, परंतु कालव्याची वस्तुस्थिती पाहता कालव्यास पाणी येणं शक्य नव्हते, म्हणून आजपर्यंत पाणी येऊ शकले नाही असे एकंदरीत दिसून येते। त्यात प्रामुख्याने येणारी अडचण म्हणजे दरसवाडी किंवा पुणेगाव धरणावर येवला तालुक्यासाठी कोणतेही पाणी आरक्षण नव्हते। त्यानंतर कालव्याची लेवल नसल्याने काम निकृष्ट दर्जाचे असल्याने पाणी येऊ शकले नाही, परंतु 2004 साली आमदार छगन भुजबळ यांनी आपल्या जाहीरनाम्यातून जाहीर केले की या कालव्याला मी पाणी आणेल, आणि पुन्हा नव्याने अनेक कामं सुरू झाली आणि पूर्णही झाली, परंतु पाणी काही येऊ शकले नाही। अनेक अडचणी या कालव्याला पाणी येताना आल्या। मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून पुन्हा पार खोऱ्यातून गुजरात मार्गे अरबी समुद्रात वाहून जाणारं पाणी वळून पुणेगाव धरणात आणून येवल्याला पाणी देण्याचं नियोजन करण्यात आलं। या योजनेला प्रवाही वळण योजना देवसाने, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक अर्थात मांजरपाडा असे नाव देण्यात आले, आणि पुन्हा येवलेकरांना हक्काचे पाणी मिळेल अशा आशा पल्लवित झाल्या। या संपूर्ण रिपोर्टच्या माध्यमातून आपण मांजरपाडा प्रकल्प समजून घेणार आहोत आणि आजची वस्तुस्थिती समजून घेणार आहोत। तर मग संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट अवश्य बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि DJW न्यूज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। यानंतर आता येवलेकरांना हक्काचं पाणी मिळेल का, यापुढे येवला दुष्काळी म्हणून जी असलेली ओळख पुसेल का, या रिपोर्ट बघितल्यानंतर आपल्याला बघावं लागणार आहे। कॅमेरामन बबलू बंद्रेसह किरण ठाकरे, DJW न्यूज मीडिया, पुणेगाव। नमस्कार, DJW न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज येवला तालुका आणि दुष्काळ ही परिस्थिती सर्वश्रुत असताना त्या दुष्काळाकडे बघताना एक आशेचा किरण ठरणारा मांजरपाडा प्रकल्प, या प्रकल्पाबाबतीत अनेक चर्चा, उदाहरणं येवला शहरात आणि येवला मतदारसंघात आपण बघायला कायमस्वरूपी बघत असतो। त्याच प्रकल्पाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। काय आहे मांजरपाडा प्रकल्प आणि आपण हा संपूर्ण प्रकल्प कशा पद्धतीचा आहे, त्याबद्दल काय काय बारकावे आहेत ते जाणून घेण्यासाठी आपण पार खोऱ्यातील या उगमस्थानी, पार नदीच्या उगमस्थानी आलो आहोत। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकतात की या ठिकाणी ही विशालकाय भिंत उभी करून पूर्ण इथून प्रचंड प्रमाणात होणारा पाऊस आणि त्या पावसाचं जे पाणी या बाजूला आपण बघू शकतो की समोरच्या बाजूने पार नदीतून गुजरात मार्गे अरबी समुद्रात वाहून जात होतं। हेच पाणी आज या भिंतीच्या माध्यमातून या ठिकाणी विशाल महाकाय भिंत उभी करून पाणी अडविण्यात आलं, आणि आपल्या बाजूला असलेला जो अति उंच असा डोंगर दिसतो आहे, या डोंगराच्या खालून साधारण 9.5 ते 10 किलोमीटरचा बोगदा करून हे पाणी आपल्या पुणेगाव दरसवाडी धरणात आणून आपल्या येवल्यासाठी येत आहे। हा संपूर्ण प्रकल्प आपण इथून आपल्या डोंगरगावपर्यंत कशा पद्धतीने आपल्यापर्यंत पाणी पोहोचतं हे आपण बघणारच आहोत। माझ्या पाठीमागे जे काही पावसाचं पाणी जमा झालं आहे ते आपण पुढच्या व्हिडिओत बघूया। आत्ताच आपण ज्या ठिकाणाहून पार नदीचा उगम होतो आणि जिथून गुजरात मार्गे पाणी अरबी समुद्रात वाहून जातं, या ऊर्ध्व गोदावरी खोऱ्याचं तो स्पॉट आपण बघितला। या ठिकाणी आपण जी भिंत बघितली ती माझ्या डाव्या साईडला आहे। या ठिकाणी ही महाविशालकाय जी भिंत दिसत होती ती आता तुम्ही बघू शकता की पाण्याने ह्या बाजूने कितपत झाकली गेलेली आहे, आणि तिची उंची या ठिकाणी तुम्हाला कमी जाणवेल। या बाजूला या परिसरात या ठिकाणी जे काही पाऊस पडतो तो पूर्ण पावसाचं पाणी या ठिकाणी जमा होतं, आणि हे जमा झालेलं पाणी
या माझ्या या बाजूला असलेल्या बोगद्यातनं या बाजूला तुम्ही बघू शकतात की इथून एक साधारण 1 किलोमीटरपेक्षा जास्त म्हणजे 1200 मीटर हा इथून बोगदा केला आहे। या बोगद्याची खोली साधारण 22 ते 25 फूट आहे आणि हा बोगदा या ठिकाणी पूर्णपणे झाकला गेला आहे। इथून या ठिकाणी जे काही पाणी साचतं ते पाणी या बोगद्याद्वारे पुढे वळण बंधाऱ्यांमध्ये जाऊन आपल्याकडे पुणेगाव पोच कालव्यामध्ये येतं। या बाबतीत आता आपण जे काही काम चालू आहे किंवा या कामाबद्दल कसं काम झालं आहे किंवा या प्रकल्पाबाबतीत अजून आपण जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत पाणी आंदोलक डॉक्टर मोहनबापू शेलार आहेत की जे या प्रकल्पाला सुरुवातीपासून जवळून बघता आहेत आणि यातले अजून काय बारकावे आहेत आपण ते त्यांच्याकडनं समजून घेऊया। या ठिकाणी इथे ही जी काही भिंत बांधली गेली आहे किंवा या ठिकाणी जे काही पाऊस पडतो हे पाणी इथे स्टोर होतं आणि इथून पुढे त्याची परिक्रमा कशी आहे, कारण पुढे अजून अनेक अडचणी आहेत, तर पाणी कसं पुढे जातं याबद्दल काय सांगाल? आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हा पार नदीचा उगम आहे। या सर्व डोंगर भागावरती जो पाऊस होतो हे पाऊस पार नदीच्या माध्यमातून गुजरातमध्ये म्हणजे अरबी समुद्राला वाहून जाणारं पाणी आहे। माननीय नामदार भुजबळ साहेबांच्या माध्यमातून जो आपल्या सर्वांना माहीत आहे की मांजरपाडा प्रकल्प, तो हा मांजरपाडा प्रकल्प आहे की या ठिकाणी ही भिंत घातल्यानंतर हे पाणी अडवलं गेलं आहे आणि आपण जो आत्ताच बोगदा बघितला ह्या बोगद्याची ही सुरुवात आहे। या ठिकाणी या प्रकल्पामध्ये हे जितकंही पाणी अडतं या बोगद्याच्या माध्यमातून 1 किलोमीटरपर्यंत हा बोगदा आहे। तिथं पुढे गेल्यानंतर परत छोट्या छोट्या वळण बंधारे आहेत आणि त्या ठिकाणी ते सर्व पाणी एकत्र होऊन परत एक 9.5 किलोमीटरचा बोगदा आहे। त्या बोगद्यातून ते पाणी उनंदा नदीमध्ये जातं आणि उनंदा नदीमधून मग पुढे ते पाणी पुणेगावमध्ये जातं। या प्रकल्पाबाबतीत अनेक समाज माध्यमांमध्ये किंवा लोकांमध्ये जे काही सामान्य लोक आहेत त्यांना हा प्रकल्प मांजरपाडा पुणेगाव दरसवाडी हा एकच कालवा किंवा हा एकच प्रकल्प वाटतो। याबद्दल कसं सांगाल की 1972 साली ज्या पुणेगाव दरसवाडी पोहोच कालवा किंवा डोंगरगाव पोहोच कालव्याचा जन्म झाला आणि त्यानंतर मांजरपाडा प्रकल्प आला किंवा यामध्ये जो काही 10 वर्षाचा कालावधी गेला याबद्दल कसं बोला? नाही, हे सगळे वेगवेगळे विषय आहेत। म्हणजे 1972 साली स्वर्गीय आमदार जनार्दन पाटील यांनी जो प्रकल्प मंजूर केला तो पुणेगाव दरसवाडी प्रकल्प जो साहेब आत्ता पूर्ण करतायत आणि त्यावेळेस ओझरखेडचं पाणी या प्रकल्पाला येईल असं सुरुवातीचं नियोजन होतं। नंतर ते पुढे त्याला तांत्रिक अडचणी होत्या। नंतर पुणेगावचं फक्त ओव्हरफ्लोचं जे पाणी आहे ते आपलं दरसवाडीच्या माध्यमातून येवला तालुक्याला मिळेल असं त्यावेळचं नियोजन होतं। परंतु यंत्रसामुग्रीचा अभाव आणि रोजगार हमीच्या माध्यमातून त्यावेळेस तो कालवा पूर्ण झाला नाही। केवळ तो कालव्याची एक वेग आखली म्हणावी किंवा तो कालवा पूर्ण करण्याचा तत्कालीन प्रयत्न झाला। पुढे 2004 पर्यंत या प्रकल्पावर कोणत्याही प्रकारचं काम झालं नाही। 2004 नंतर जेव्हा भुजबळ साहेबांनी येवल्यामधून आपलं प्रतिनिधित्व स्वीकारलं आणि काम सुरू झालं त्यावेळेस त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे जे जाहीरनाम्यात त्यांनी सांगितलं होतं की मी पुणेगाव दरसवाडीला पाणी आणेन। 2006 साली त्यांनी पूर्ण कालवा ज्याला आपण पाट म्हणतो दरसवाडी ते डोंगरगावपर्यंतचा 83 किलोमीटरचा पाट आणि पुणेगाव ते दरसवाडीमधला काही भाग असा पूर्ण तो पाटाचं काम मंजूर करून घेतलं आणि 2008च्या दरम्यान साधारण या पाटाचं काम देखील पूर्ण झालं। मांजरपाडा हा वेगळा विषय की जेव्हा भुजबळ साहेबांच्या ध्यानात आलं पाट पूर्ण झाल्यानंतर की पुणेगावला जे काही उपलब्ध पाणी आहे त्या पाण्यावरती येवल्याचं आरक्षण नाही आणि मग ओव्हरफ्लोच्या पाण्यामध्ये येवल्यापर्यंत हे पाणी पोचू शकत नाही। त्यानंतर मग आपण जनतेला शब्द दिला आहे तो शब्द पूर्ण करण्यासाठी पाणी कुठून उपलब्ध होईल याचा जेव्हा वेगवेगळ्या प्रशासन स्तरावर साहेबांनी जेव्हा त्याचं शोध सुरू केला त्यावेळेस असं ध्यानात आलं की पार नदीतून हे जे गुजरातला वाहून जाणारं पाणी हे पाणी जर अडवलं आणि एक 10 किलोमीटरचा बोगदा केला तर एक साधारण 650 ते 700 दशलक्ष घनफूट पाणी आपल्याला पुणेगावमध्ये एक्स्ट्राचं होईल आणि मग तिथून पुढे मांजरपाडा प्रकल्पाची सुरुवात झाली। म्हणजे या ठिकाणी मी DGW न्यूज मराठीच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की 2004 साली मंत्री भुजबळांनी ज्या कालव्यासाठी शब्द दिला होता तो कालवा म्हणजे पुणेगाव धरण ते पुणेगाव ते दरसवाडी, दरसवाडी ते डोंगरगाव पोहोच कालवा हा जो कालवा होता हा एक वेगळा प्रकल्प आहे आणि देवसाने ऊर्ध्व गोदावरी खोरे देवसाने मांजरपाडा हा प्रकल्प वेगळा प्रकल्प आहे की जो जेव्हा पाटाचं काम पूर्ण झालं त्यानंतर फक्त
ओव्हरफ्लोच्या पाण्यामध्ये येवलेकरांची तहान भागणार नाही, ही गोष्ट लक्षात घेऊन त्यानंतर वाढवलेला प्रकल्प म्हणजे मांजरपाडा प्रकल्प आहे. तर आता यानंतर अजून बरेच काही या कालव्याबाबतीत प्रश्न आहे, तर ते अजून आपण जाणून घेण्यासाठी डॉक्टर मोहन बापू शेलार यांच्याकडे मी जातो आहे, की आत्ता जे काही कालव्यावरती जे काही अस्तरीकरणाचं काम आत्ता सुरू आहे किंवा ज्यासाठी नव्याने काही प्रशासकीय मान्यता मिळवून आत्ता जे काही अस्तरीकरण केलं जातं आहे, तर ते अस्तरीकरण अखंड पुणेगाव दरसवाडीपासून ते डोंगरगावपर्यंत केलं जातं आहे, की कसं आहे? त्या बाबतीत काय सांगाल? नाही, असं आहे की 2019 साली जेव्हा पाण्याची चाचणी घेण्यात आली, म्हणजे मांजरपाडा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणेगावमध्ये पाणी गेल्यानंतर पुणेगावचं पाणी दरसवाडीला हे पहिल्यांदा गेलं 2019 आणि दरसवाडी ओव्हरफ्लो झाल्यानंतर डोंगरगावला पाणी नेण्याचा हा पहिल्यांदा प्रयत्न झाला. त्यात 50% म्हणजे 42 किलोमीटरपर्यंत येवला तालुक्यात पाणी पोचलं. परंतु कालव्याची चाचणी झाल्यानंतर 2019ला ही गोष्ट ध्यानात आली की या कालव्याचं परत नव्याने विस्तारीकरण आणि पूर्ण काँक्रिटीकरण केल्याशिवाय या कालव्याचं पाणी डोंगरगावपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि मग त्यानंतर 2019च्या नंतर ह्या नवीन मंजुरीसाठीची प्रक्रिया सुरू झाली. पुढे दुर्दैवाने 19 नंतर कोरोनामध्ये 2 वर्ष गेले. त्यानंतर परत सरकारांची अदलबदल झाली. साहेब काही काळ सत्तेत नव्हते. परत एकनाथ शिंदेंचं सरकार आल्यानंतर साहेब सत्तेत आले आणि मग नंतर त्यासाठी साधारण 250 कोटी रुपयाचा निधी हा पूर्ण काँक्रिटीकरणसाठी मंजूर करण्यात आला. यानंतर या कालव्यासाठी पुढे म्हणजे जसं आपण पुणेगावपर्यंत किंवा दरसवाडीपर्यंत धरण आहे, त्यानंतर हे जे काही पाणी या ठिकाणाहून वाहून जाणारं पाणी होतं, हे आपण संकलित करून येवला तालुक्यासाठी घेऊन जातो आहे. याच्यासाठी आज तागायत रोजी कोणत्याही आपल्या तालुक्यामध्ये धरण नाही, तर हे पाणी शेतकऱ्यांसाठी वापरासाठी कसं उपलब्ध होईल, याच्यासाठी काय नियोजन करण्यात आलं आहे? नाही, मूळ योजना अशी आहे की पाण्याचा जो उगम आहे पार नदीवरचा हा पावसाळ्यामधला आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये जितकंही पाणी अरबी समुद्रात वाहून जाणार होतं, हे भुजबळ साहेबांच्या माध्यमातून या मांजरपाडा प्रकल्पाच्या माध्यमातून पुणेगावमध्ये आणलं जातं आहे. त्यात 358 दशलक्ष घनफूट जे आपल्यासाठी येवला तालुक्यासाठी जे आरक्षण पाणी आहे, हे पावसाळ्यामध्ये आपल्या तालुक्यात येणार आहे. आणि मग तो जो काही काळ असणार आहे 2 महिन्याचा 3 महिन्याचा, त्या 2-3 महिन्याच्या काळात येवला तालुक्यातली सगळी बंधारे ही भरून घेता येणार आहे आणि ती बंधाऱ्यात भरलेलं पाणी हे नंतर शेतकऱ्यांसाठी वापरातच येणार आहे. कारण जेव्हाही आम्ही समाज माध्यमावरती काही प्रतिक्रिया बघतो, तर ज्यामध्ये सामान्य काही लोक आहे की ते एक विरोधाची पवित्रा किंवा प्रश्न उपस्थित करणं हा जनतेमध्ये एक अधिकार म्हटला जातो. तर असे प्रश्न उपस्थित केले जातात की हे पाणी डोंगरगावपर्यंत पोहोचणारच नाही आणि काही अंशी असे प्रश्न उपस्थित होतात की ज्या प्रकारे कालव्याचं काम सुरू आहे, तर हे पाणी डोंगरगावपर्यंत पोहोचेल, परंतु ते जनतेला दिलं कसं जाईल? तर या माध्यमातून डॉक्टर मोहन बापू शेलार यांनी सांगितलं की हे जे पाणी आहे, हे ओव्हरफ्लोचं किंवा पावसाळी पाणी आहे. यातून आपल्याकडे असणारे बंधारे भरण्यासाठी याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. यानंतर डॉक्टर मोहन बापू शेलार, मी तुम्हाला प्रश्न असा करतो की यापुढे म्हणजे आज तागायत रोजी इथपर्यंत ठीक आहे की ही पावसाचं ओव्हरफ्लोचं पाणी पावसाळ्यात आपल्याला मिळू शकतं, परंतु शाश्वत पाणी मिळण्यासाठी यापुढे या प्रकल्पाकडे एवढ्या सगळे बदल होत गेले, एवढ्या सगळ्या अमेंडमेंट करण्यात आल्या, तर पुढे धरण होऊ शकतं का? किंवा याबाबत काही प्रस्तावित आहेत का? किंवा याबाबत आपली काही काम सुरू आहे का? नाही, मुद्दा असा समजून घेतला पाहिजे. आता आरोप करणारे काहीही करतात. आता लोकांचं काही विरोधकांचं म्हणणं असं आहे की पावसाळ्यात पाण्याचा काय उपयोग? आता पावसाळ्यात पाण्याचा काय उपयोग? आपल्याकडे जर इतका पाऊस पडत असता तर येवला तालुक्याचा पूर्व भाग मग दुष्काळी का होता? मग इतक्या वर्ष पावसाळा नव्हता का? असं आहे की आपल्याकडे पावसाचं प्रमाण हे अत्यल्प आहे. इकडे मांजरपाडा प्रकल्पात इकडे पावसाचं पाणी खूप आहे आणि हे पावसाचं पाणी आपल्या येवला तालुक्यात आल्यानंतर साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत आपल्या तालुक्याची सगळी बंधारे भरली जाणार आहे. प्रत्येक गावाची पूर्ण बंधारे भरल्यानंतर स्वाभाविकच जमिनीत जी पाण्याची पातळी आहे, ही पाण्याची पातळी उंचावणार आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. बस काय घ्यायचं? तर हे होते डॉक्टर मोहन बापू शेलार, पाणी आंदोलक डॉक्टर मोहन बापू शेलार यांच्याकडून आपण सविस्तर कालवा जाणून घेतला, सविस्तर प्रकल्प जाणून घेतला. यापुढे आपण आत्ता आपण उभे आहोत ऊर्ध्व गोदावरी खोरे म्हणजेच मांजरपाडा या ठिकाणी. आता इथून आपण हा पहिला बोगदा आहे की ज्याची लांबी 1200 मीटर म्हणजे साधारणतः 1 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. त्यानंतर पुढे 9 किलोमीटरचा एक बोगदा आहे. त्याच्या पुढे आपण हा प्रकल्प दिसतो कसा हे सगळे आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत.
पहिल्या टप्प्यामध्ये आपण मांजरपाड्याचा उगम बघितला, त्यानंतर मांजरपाड्याचं पाणी जमा कुठे होतं आणि बोगद्यातून कुठून येतं हे आपण बघितलं. आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी साधारण ज्या ठिकाणाहून आपण आत्ता उगमस्थान बघितलं, जो बोगदा बघितला, तिथून साधारण 1224 मीटर म्हणजेच 1.25 किलोमीटर अंतरावरती आपण आलो आहोत. आणि या ठिकाणी माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की या ठिकाणी तो बोगदा निघालेला आहे. आपल्या पाठीमागे हा संपूर्ण डोंगर आहे, तो डोंगर पोखरून इथे साधारणतः 1224 मीटर अंतरावरती हा बोगदा इथे ओपन झाला आहे. यासमोर इथे आपण पाणी साचलेलं बघू शकतो. इथून समोरून एक पुन्हा ओपन बोगदा केला आहे, त्या ओपन बोगद्यातून पाणी पुढे प्रवाहित होत आहे. या ठिकाणी माझ्या पाठीमागे आजूबाजूला छोटे छोटे वळण बंधारे करण्यात आले आहेत, त्यापैकीच हा एक बंधारा म्हणावा लागेल. या ठिकाणी या बंधाऱ्यात हे बोगद्याद्वारे पाणी तर येतच आहे, परंतु या ठिकाणी माझ्या पाठीमागे इकडे दाखव, माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की इथे जे काही डोंगरावरती आत्ता पाऊस सुरू आहे, जे काही पावसाचं पाणी थोडं थोडं संचय होतो आहे, ते इथे प्रवाहित होऊन या पाण्यामध्ये जॉईन होतं आहे. ज्यावेळेस इथे अतिवृष्टी होईल त्यावेळेस जे काही पाणी मोठ्या प्रमाणात येईल ते पाणी साचविण्यासाठी इथे संपूर्ण परिसराला तटबंदी केलेली आहे, ज्याला आपण दगडी पिचिंग म्हणू शकतो. ही संपूर्ण भिंत अखंड त्या ज्या ठिकाणाहून आपण आलो आहे त्या ठिकाणापर्यंत केली आहे. या संपूर्ण खोऱ्यात जे काही पावसाचं पाणी जमा होईल, उद्देश एकच आहे की ते एका ठिकाणी छोट्या छोट्या वळण बंधाऱ्यांमध्ये येईल आणि तिथून पुढे आपला जो काही मुख्य कालवा आहे त्या कालव्याच्या दिशेने छोटे छोटे ओपन बोगदे करून करण्यात आला आहे. यापुढे अजून एक 9 किलोमीटरचा बोगदा आहे, त्याच्याकडे आपण आता जाणार आहोत. आता आपण पहिला, दुसरा, तिसरा टप्पा बघितला, त्यानंतर आता आपण चौथ्या महत्त्वाच्या टप्प्यावरती आलेलो आहोत. आता आपण पहिला 1 किलोमीटरचा बोगदा सुरुवात बघितली, त्यानंतर त्यातनं बाहेर येणारं पाणी बघितलं. आता आपण महत्त्वाच्या टप्प्यावरती म्हणजे हा जो काही ओपन बोगदा आहे आणि छोटे छोटे वळण बंधारे आहे, त्यापैकी आता आपण एक चौथा किंवा पाचवा असेल हा वळण बंधारा, अशा या वळण बंधाऱ्यामध्ये आलो. इथून एक महत्त्वाचा टप्पा सुरू होतो, तो म्हणजे असा की इथून जे काही पाणी जमा होऊन येतं आहे यामध्ये सगळीकडे तुम्ही तटबंदी बघू शकता. त्यानंतर इथे जे पाणी जमा होतं आहे ते इथे स्टोरेजसाठी पूर्ण असा हा मोठा बंधारा बनवला आहे. त्या साईडला जे काही वळण बंधाऱ्यातून पाणी जमा होतं ते पाणी या दिशेने इकडे वाहत येतं आहे आणि या ठिकाणावरून हे पाणी वाहत वाहत या ठिकाणावरून बोगद्याकडे जातं आहे. तर इथे माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो, मी कॅमेरामॅनला विनंती करेल की इकडे जवळून बोगदा दाखवा, या पुढे या. हे बघा, इथून हे पाणी पूर्ण प्रमाणात वाहत येतं आहे आणि इथे जो पाण्याचा प्रवाह तिथे होता त्यापेक्षा अधिक प्रवाहाने पाणी इकडे वाहताना आपल्याला दिसतं आहे. आणि या ठिकाणावरून माझ्या समोरून या ठिकाणी एक बोगदा आहे ज्याची सुरुवात इथून झाली आहे आणि हा बोगदा जो आहे हा याची लांबी साधारणतः 9 किलोमीटर इतकी आहे. मी तुम्हाला अजून बोगदा जवळून दाखवतो. हे बघा, इथून हे जे काही पाणी येतं आहे हे या बोगद्यातून साधारण 9 किलोमीटर या डोंगराच्या आतून प्रवाहित होऊन आपल्या मुख्य कॅनॉलकडे येणार आहे. आता आपण या अशा ठिकाणी आलो आहोत की जो मांजरपाड्याचा जो अंतिम टप्पा म्हणता येईल आपल्याला. आपण अनेक वळण बंधारे बघितलेत, त्यानंतर म्हणजे जिथून पार नदीचा उगम होतो, एकीकडे पाणी गुजरातला वाहून जाताना आपण बघितलं, जे गुजरातकडेच्या दिशेने किंवा गुजरात मार्गे अरबी समुद्रात जाणारं जे पाणी होतं ते आपण वळवलं, परंतु त्याचे टप्प्याटप्प्याने त्यात एकत्रीकरण करून ते पाणी पुणेगावमध्ये कसं येतं त्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. तो म्हणजे की जो 9 किलोमीटरचा बोगदा करण्यात आला होता तो साधारण त्याच दिशेला ते डोंगर रांगा आहे, तिथून 9 किलोमीटरचा बोगदा इथे संपत असून या ठिकाणी जे काही पाण्याची पातळी आहे, आता पाणी पूर्ण फोर्सने भरलेलं आहे, त्यामुळे तो बोगदा पूर्णपणे झाकला गेला आहे. तरी आपण इथे बघू शकतो की अर्ध्या भागामध्ये पाणी अतिगढूळ दिसतं आहे आणि अर्ध्या भागातील पाण्याचा रंग वेगळा आहे. इथं वरती जो बोर्ड लावला आहे त्यामध्ये प्रकल्पाचे नाव प्रवाही वळण योजना देवसाने मांजरपाडा, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक, प्रतिबंधित क्षेत्र म्हणून याला घोषित करण्यात आलं. इथं कोणत्याही प्रकारचं उत्खनन वगैरे करू शकत नाही. परंतु आता या ठिकाणी पाणी आणण्याचा उद्देश काय होता, तर या ठिकाणी एक पारंपरिक उनंदा नदी आहे जी नैसर्गिकरित्या प्रवाहित आहे. या नदीचं पाणी ऑलरेडी इथून प्रवाहित होऊन या दिशेने पुणेगाव कालव्यामध्ये जात होते, परंतु इथे ज्यावेळेस बोगदा आणला गेला तर त्यावेळेस या नदीची खोली वाढविण्यात आली आणि तो बोगदा इथे ओपन झाला
ओपन झाल्यानंतर यामध्ये उनंदा नदीचं येणारं पाणी आणि या बोगद्यातील पाणी याचं इथे एकत्रीकरण होतं. ज्या पाण्याचा वरती प्रवाह आहे तो पाणी आपण बघू शकतो की ते किती फोर्सने आहे. यामध्ये याची खोली अजून बरीच आहे आणि ही पूर्ण फोर्सने इथून प्रवाहित होते. म्हणजे इथे 2 जे पाणी होतं त्याच्यात दुपटीने वाढ झालेली आपण या ठिकाणी बघू शकतो. आता या ठिकाणी मांजरपाडा प्रकल्पाचा हा अंतिम टप्पा आहे आणि याबाबत अधिक माहिती आपण डॉक्टर मोहन बापू शेलार यांच्याकडनं घेणार आहोत. काय सांगाल, हा या ठिकाणी मांजरपाडा प्रकल्पाचा अंतिम टप्पा आहे. इकडनं उनंदा नदीचा आणि या दोन्ही आपण आणलेल्या बोगद्याचा इथे संगम होतो आणि पुढचा प्रवास पाण्याचा कसा होतो? आपण या ठिकाणी उनंदा नदीवरती उभे आहोत. म्हणजे पूर्वीला पुणेगाव हे केवळ उनंदा नदीच्या पाण्याने भरायचं आणि त्यासाठी वेळ लागायचा. उज्ज्वल साहेबांच्या माध्यमातून जो काही मांजरपाड्याचा प्रकल्प झाला आणि एक 10 किलोमीटरच्या बोगद्यातून पाणी आणलं, त्याचा या ठिकाणी आपण बघतो आहोत की हा शेवट आहे. आणि मी काही वेळापूर्वी जे सांगितलं की 2017 साली जेव्हा 1.5 किलोमीटरच्या बोगद्याचं काम अपूर्ण राहिलेलं होतं, तो हा भाग आहे. कारण की बोगदा झाला तेव्हा या नदीच्या उंचीपेक्षा बोगदा साधारण 20 ते 22 फूट खोलीवरती होता आणि तो बोगदा पूर्ण झाल्यानंतर आपण बघता आहात की उनंदा नदीचं जे पात्र आहे पुणेगावपर्यंत साधारण 20-25 फूट खोलीने हा सर्व दगड काढून समपातळी करण्यात आलेलं आहे. आणि आता उनंदा नदीचं पाणी आणि बोगद्याचं पाणी या ठिकाणी एकत्र होऊन पुणेगाव धरणात जात आहे. आता आपण मांजरपाडा प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात आहोत. माझ्या पाठीमागे आपण जे काही बघता आहात हे आहे पुणेगावचं धरण. या धरणामध्ये आता पूर्णपणे पाणी हे रिकामं झालं होतं. हे धरण पूर्णपणे रिकामं झालेलं होतं. आता या परिसरामध्ये काही दिवसांपासून पाऊस पडतो आहे, परंतु अजूनही समाधानकारकरित्या पाऊस न पडल्याने या ठिकाणी पाण्याचा जो काही साठा आहे तो तितकासा नाही आहे की जितका ज्या पाण्याने आपला हा पुणेगाव दरसवाडी पोच कालवा प्रवाहित होऊ शकेल इतकं पाणी या ठिकाणी अजून नाही आहे. या ठिकाणी मृतसाठा संपून आता पाणी वरती यायला हळूहळू सुरुवात झाली आहे. त्या ज्या ठिकाणून आपण बघितलं तर तिथून पाणी या धरणापर्यंत येईपर्यंतचं अंतर बरंच असल्याकारणाने इथं पाण्याला वेळ लागतो आहे. परंतु जसं जसं पावसाचं प्रमाण वाढेल तसा हा कालवा भरून या ठिकाणी आपण उजव्या बाजूला जर बघितलं तर हा आपला कॅनॉल आहे की ज्या कॅनॉलद्वारे या पाटाच्या माध्यमातून पुणेगाव ते दरसवाडी ह्या 63 किलोमीटर अंतर पार करून पाणी पोहोचवलं जातं. तर या मधल्या काळामध्ये इथे जे काही पाणी पोहोचवण्याचं काम व्हायचं तर त्यामध्ये पाटाचं जे काही तटबंदी आहे ती कमकुवत असल्याने पाणी वेगाने पोहोचू शकत नव्हतं. परंतु आत्ता जर आपण बघितलं तर या ठिकाणी जिथे आवश्यक आहे असं प्रत्येक ठिकाणी काँक्रिटीकरण केल्याचं काम आपल्याला दिसतं आहे. आणि हे काम अखंड दरसवाडीपर्यंत आणि तिथून आपल्या डोंगरगावपर्यंत काम सुरू आहे. प्रगतीपथावर म्हणजे अंतिम टप्प्यात आहे की पूर्णच झालेलं असं आपण त्याला म्हणू शकतो. आपण अजून बघू शकतो की धरण कितपत ह्या धरणाचा साठा आहे, ही धरणाची कॅपॅसिटी किती आहे आणि इथे याचं पाणी आपल्याला किती शाश्वत मिळू शकतं. आपल्यासोबत पाणी आंदोलक डॉक्टर मोहन बापू शेलार आहेत. आपण त्यांच्याशी यापुढील संवाद साधूया. बापू, काय सांगाल की यापूर्वी याच धरणामधून आपल्या दरसवाडीमध्ये आणि दरसवाडीपासून पाणी पोहोचवलं जायचं, परंतु आता जे काही मांजरपाड्याचं काम पूर्ण झालं आहे किंवा आपण जे समोर बघतो आहे हे काँक्रिटीकरणचं काम पूर्ण झालं आहे, तर यानंतर पाणी पोहोचण्यास कशी मदत होईल किंवा काय पुढे अडीअडचणी आहेत त्याबद्दल काय सांगाल? नाही, 2 भाग यातले समजून घेतले पाहिजे की मांजरपाडा प्रकल्प होण्याच्या आधी पुणेगाव धरण होतं आणि पुणेगाव धरणातून 25 किलोमीटरपर्यंत या ठिकाणी दिंडोरी तालुक्यात पाणी सोडायचे. मांजरपाड्याचं प्रकल्पाचं काम पूर्ण झाल्यापासून या ठिकाणी आपल्याला साधारण 358 दशलक्ष घनफूट पाण्याचं आरक्षण भुजबळ साहेबांनी आपल्या येवला तालुक्यासाठी करून ठेवलेलं आहे. म्हणजे आपलं या ठिकाणी हक्काचं पाणी आहे, भाग एक. दुसरी गोष्ट की या ठिकाणाहून 25 किलोमीटरचा जो कालवा होता, म्हणजे दरसवाडीला जाणारा 1 ते 25 किलोमीटर कालवा हा फक्त 110 क्युसेसचा होता. आता भुजबळ साहेबांनी तो कालव्याला जो निधी मंजूर केला आहे त्याचं विस्तारीकरण करून तो 250 क्युसेसचा झालेला आहे आणि पूर्ण काँक्रिटीकरणचं काम पूर्ण झालेलं आहे. या ठिकाणाहून जो 63 किलोमीटरचा आपला पाण्याचा दरसवाडीपर्यंतचा प्रवास आहे त्या ठिकाणी साधारण 35-36 किलोमीटर काँक्रिटीकरण हे पूर्ण झालेलं आहे आणि मातीकाम तर पूर्ण झालेलं आहे. म्हणजे अशीच पावसाची परिस्थिती राहिली
तर या पाणी प्रवाह साधारण एक 8 ते 10 दिवसात पुणेगावचं धरण हे ओव्हरफ्लो होईल आणि दरसवाडीसाठी पाणी सोडण्यात येईल असा विश्वास वाटतो. यानंतर यापुढे जे दरसवाडी धरण आहे त्या धरणामध्ये इथून पुणेगावचं पाणी आणि त्यानंतर त्या धरण भरण्यासाठी अजून कुठून पाणी जमा होतं का? म्हणजे तिथे दरसवाडी ओव्हरफ्लो झालं तर येवल्याला पाणी येणार आहे, तर मग दरसवाडी हे धरण भरण्यासाठी साधारण किती कालावधी लागू शकतो जेव्हा पुणेगाव ओव्हरफ्लो होईल तेव्हापासून? नाही, आपलं मांजरपाड्याचं पाणी दरसवाडीत गेल्यानंतर चांदवड तालुक्यातल्या काही स्थानिक नद्यांनी दरसवाडीत थोडंफार भरतं. आपल्या पाण्याने ते भरलं जाईल आणि दरसवाडी जे ओव्हरफ्लो होत नव्हतं कधी याच्या आधी, ते आता पुणेगावमधून जे ओव्हरफ्लो पाणी टाकलं जातं त्या पाण्याने ओव्हरफ्लो होतं आणि ते ओव्हरफ्लो झालेलं पाणी आपल्याला येवल्यासाठी सोडलं जातं. एकंदरीत साधारण जुलै ते ऑगस्टपर्यंत, सप्टेंबरपर्यंत मांजरपाडा ह्या कॅचमेंट एरियामध्ये हा पाऊस खूप जोरदार सुरू असतो आणि त्यामुळे सलग 2-2.5 महिने पुणेगाव धरण हे ओव्हरफ्लो यापुढे असणार आहे आणि त्यामुळे ते पाणी दरसवाडीत आणि पुणेगाव ओव्हरफ्लो असलं म्हणजे पाणी दरसवाडीत जाणार आणि दरसवाडी ओव्हरफ्लो असलं की आपल्याला डोंगरगावपर्यंत त्या ठिकाणी पाणी मिळणार आहे. धन्यवाद. तर हे होते डॉक्टर मोहन बापू शेलार. आज येवला तालुक्यात आणि परिसरात या कालव्याबाबत, या प्रकल्पाबाबत अनेक शंका कुशंका लोकांच्या मनामध्ये होत्या. त्या जाणून घेण्यासाठी आज सकाळपासून आपण मांजरपाड्याच्या उगमस्थानापासून संपूर्ण मांजरपाडा प्रकल्पाची या ठिकाणी पाहणी केली आहे आणि आत्ता आपण अंतिम टप्प्यावरती म्हणजे पुणेगाव धरणावरती आहोत. एकंदरीत हे सगळं चित्र पाहता पुणेगाव धरण लवकरच भरून आपल्या येवलेकरांना हक्काचं पाणी या ठिकाणाहून मिळणार आहे आणि त्याबाबतची सर्व पूर्वतयारी या ठिकाणी पूर्ण झाली आहे असंच एकंदरीत दिसते आहे. कॅमेरामॅन बबलू बंद्रेसह किरण ठाकरे, DJW न्यूज मीडिया, पुणेगाव.